मंडळी, गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुंबईतलं प्रत्येक सार्वजनिक मंडळ हे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतं. गिरगावचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा बांबूपासून पर्यावरणपूरक देखावा तयार केलाय. त्याचवेळी पारंपरिक पदार्थांचा वापर करून बनवण्यात आलेला तब्बल 800 किलो वजनाचा विक्रमी मोदक हा या गणेशोत्सवाचं मोठं आकर्षण ठरलंय. त्यासाठी अदानी विल्मरचं विशेष सहकार्य त्यांना लाभलंय. गिरगावच्या राजाच्या डोक्यावरचा फेटाही आजवरचा सर्वात मोठा फेटा ठरलाय. या दोन्ही गोष्टी पाहण्यासाठी मुंबईकरांनी गिरगावच्या राजाच्या मंडपात मोठी गर्दी केली आणि यापुढेही ते करणार आहेत. पाहूयात आमचा प्रतिनिधी ईशान देशमुखनं घेतलेला आढावा. सध्या आपण आहोत गिरगावामध्ये आणि गिरगावमधलाच प्रसिद्ध असा गिरगावचा राजा सध्या आपल्या समोर आहे. आपण बघू शकतो पर्यावरणपूरक वस्तूंपासून संपूर्णपणे हे सजवलेलं आहे. आपण बघतो बांबूचा वापर करून यावेळीची सजावट आहे आणि यावेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही या मंडळाने केली आहे ती म्हणजे तब्बल 4 वर्ल्ड रेकॉर्ड हे सध्या केलं आहेत. या संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी या मंडळाचे अध्यक्ष आहेत. काय सांगाल? खूपच आनंद होतोय. म्हणजे अशा प्रकारचा वर्ल्ड रेकॉर्ड आम्ही करू शकतो हे खरं तर आम्ही कधी विचार नव्हता केलेला, कारण का ह्याचं सर्व श्रेय मंडळाला जसं जातं आहे तसं सर्वात महत्त्वाचं जातं आहे ते म्हणजे फॉर्च्यून ब्रँडसाठी. कारण का त्यांनी हा विचार केला की आपल्याला 851 किलोचा मोदक बनवायचा आहे आणि हा गिरगावच्या राजाला भेट म्हणून प्रसाद म्हणून अर्पण होणार होता आणि ते आमच्यासाठी खूप उत्साहवर्धक अशी गोष्ट होती आणि त्याचाच हा रेकॉर्ड झाला आहे. त्यामुळे आपण सर्व मंडळ मिळून आम्ही सगळे खुश आहोत, कार्यकर्ते खुश आहोत आणि मला वाटतं आता येणारे 10 दिवस अजून जास्त उत्साहात जातील. त्यावेळेस आकर्षणाची जी गोष्ट ठरली आहे ती म्हणजे 800 किलोचा मोदक आणि दुसरं म्हणजे गणपती बाप्पावरचा जो फेटा आहे तो देखील सर्व गणेश भक्तांसाठी एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. कॅमेरामन अनिल पवारसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई. मंडळी, तुमच्या आमच्या घरांसह राज्यात आज